काय झालं गोदाक्का? लाडू तसंच दिलं नाही सर अनादाला? तब्येत बरी आहे ना थोरल्या सोनबाईंची? त्या चांगल्या आहेत. रानादा गाठ पडला ना व? मग लाडू का परत आणला सा? धाकल्या वहिनी साहेबांनी घोळ घातला नव. म्हणजे त्या आणि कुठं गाठ पडला तुम्हासनी? शाळेच्या वाटेवरच राणा गाठ पडला मला. मी त्याला लाडू बी दिलं, त्यानं घेतलं बी. पण तेवढ्यात धाकल्या वहिनी आल्या तिथं आणि साहेबांचं समज बोलणं राणाला सांगितलं बघ त्याने. थोडस तोंड करून गेला माझा लेकरू. तर वहिनी साहेब तर मेकअप करायला कोल्हापूरला जाणार होत्या ना व? आणि त्या तिथं कसं काय पोचल्या? येळ वाईट आली म्हणजे काय बी घडतं ग. रानादाला लई वाईट वाटलं असणार ना व? आपण म्हणून जोडाला जातोय आणि त्या तोडाला जातात बघा. त्यांना तेच पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरं काय जमते त्यासनी? त्याने किती बी काय बी करू दे, पण माझं मन सांगतंय बघ, माझा राणा आणि थोरली सुनबाई एक दिवस ह्या घरात येणार म्हणजे येणारच. माझ्या रानाचा वनवास संपणार बघ, लई दिवस टिकणार नाही हो. त्यांनी एक फरमान काढले, रागाच्या भरातच फरमान काढले. पण आम्ही सांगतोय ना राणा भाऊजी, तुम्ही अजिबात मनावर घेऊ नका सा. कसलं फरमान? तुमच्याशी कधी बी कुणी बोलायचं नाही, तुमची गाठभेट घ्यायची नाही, तुम्हाला कुणी बी काही मदत करायची नाही. राणा, अरे असं काय वनवाशागत तोंड करून बसलायस? वहिनी नाही म्हणून कर्म ना होय तुला? तू नुसतं खाली बोल. आत्ताच्या शाळेत जातो आणि वहिनीला घेऊन येतो बघ. काय झालं राणा? अरे काय झालं सांग की, काय झालं? बरकत, मला सांग, माझं घरातल्या कुणा संकट वैर आहे काय? मग आबा असं का करायला? काय केलं आबानी? माझ्या संकट कुणी बोलायचं नाही असं सांगितलंय. आता हे कोणी सांगितलं तुला? वहिनींनी. अरे राणा, वहिनींचं काय करायस तू? त्यासनी चढवून वाढवून सांगायची सवय आहे. बरकत, तुला 1000 टाइम सांगितलंय वहिनी असं काय बी करणाऱ्यातलं नाहीत म्हणून. ते असं का करतील? अरे राणा, वहिनींचा ऐकण्यात धचा मा झाला असेल. हे बघ, तू जास्त विचार नका करूस. हा, त्या खोटं बोलणार नाहीत. राणा, वहिनींचं जसं ऐकतोस तसं साहेबांचं आणि गोदाकाचं ऐकलंस तर समजा नीट होईल बघ. बरं चल, तू जास्त विचार करू नकोस. हा, आपण काहीतरी कामाला लागूया. चल, म्हणजे डोसक्यात विचार येणार नाहीत. चल. साहेबरावला का नाही आणला अजून? ते आज शेतात काय काम नाही ना साहेबरावचं, म्हणून नाही आणलं. चल, तो आपण जाऊया कामाला. आपण त्याला कधी काम देतोय? तुला माहित आहे ना व, त्याच्या बिगर मला काय बी गमत नाही म्हणून. बर, उद्या आणतो. आता मला लय कंटाळा आलाय. नाही, तू आता जा आणि साहेबरावला घेऊन ये. राणा, ते काय ते? मी साहेबरावला वाड्यात आणायला गेलतो, पण साहेब म्हणाले साहेबराव आता वाड्यातच राहणार. जोर तू वाड्यात येत नाहीस
तो तुझ्या बरोबर कोणी बी बोलणार नाही असं म्हणाले. तर घरच्या सगळ्यात मुख्य जनावराला का ताप? साहेबराव माझ्याशिवाय काय बी खात नाही, आपण माहितीये ना हे. अरे राणा, तू वाड्यात यावा म्हणून तर समजा हे करतात ना. तू एक काम कर, शाळेत वहिनी आल्या की त्याच घेऊन वाड्यात जा. हा नाही, अजिबात नाही. अरे राणा, साहेबरावचा तरी विचार कर. पाठक बाई शाळेत आल्यापासून मला परत शिकू वाटाले बघ. आपल्या वहिनीला भारी शिकवतात की नाही. चित्ता खाऊया चला. चला. पैसे आहेत काय? अगोदर त्या मावशी उधार द्यायचं बंद झाल्यात. हे वहिनी आल्यात. होय, त्यांच्याकडनं चित्ता घेऊया की चला. वहिनी चित्ता द्या. वहिनी चित्ता द्या. अरे आता हे काय नवीन? आम्हाला चित्ता खायचे. होय. ए काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? बहिणीचं भ्या राहिलं नाही का आता? लई लाडात आलाय सखी. आम्ही आमच्या वहिनीशी सांगालोय. राणादा आम्हाला काय पाहिजे ते द्यायचा. तुम्ही बी द्या की चिच्चा. वहिनी तिकडं घरात. आता शाळेत आलायचं नव्ह तुम्ही? शाळेच्या गेटच्या बाहेर वहिनी आणि शाळेच्या गेटच्या आत बाई असं ठरलंय आमचं. वहिनी द्या चला की चिच्चा. चालेल चला. अंजू, नसते लाड करू नको बरं का या पोरांचे. अगं असू दे ग. आता धीर येते माझे. मी नाही लाड करणार तर कोण करणार? चला चला चिच्चा द्या. चिच्चा द्या. चिच्चा द्या. चिच्चा द्या. घे रे. वेलकम. आता पटकन घरी जा, उद्या शाळेत भेटूया. किती झाले? काय तर आणि कौतुक आहे तुला. छोटे धीर म्हण. उद्या येऊ देत त्यांना शाळेत. बघते एकेकाला. चल जाऊया. नाही नको. राणाजी न्यायला येतो म्हंटले. अगं आतापर्यंत आला नाही म्हणजे कामात अडकला असणार नक्की. चल की जाऊया आपण. खरंच नको, ते येतो म्हंटले. बरं असं करूया, हळूहळू चालत जाऊ. तो वाटेत गाठ पडला म्हणजे जा त्याच्या बरोबर. चल. तुझं आपलं बरं आहे बाई. आपलं माणूस येते तुम्हाला न्यायला. मग कसं काय चाललंय तुमचा राजा राणीचा संसार? शाळेत समधी लोक असतात ना हो, त्यामुळे नीट बोलताच येत नाही आपल्याला. अंजू, मला सांग की लग्नानंतर सगळं वेगळं वेगळं वाटतंय ना? वेगळं नाही, पण बदल होतो हे नक्की. म्हणजे आपल्या नेहमीच्या लोकांपेक्षा वेगळ्या ठिकाणी गेल्यावर जसं होतं तसंच. मग कसं वाटलं आमचा राणादा? म्हणजे ते कसे ते मला आधीच माहित होतं. तसं नव्ह, तूच म्हणालीस लग्नानंतर समज बदलतंय म्हणून म्हणलं आमचा हा बदललेला राणादा कसं वाटतंय? अजिबात बदलले नाहीयेत ते. आधी सारखेच लाजरे बुजरे आणि घाबरणारे. राणादा अजून मी घाबरतो तुला? मला एक सांग, तुम्ही दोघं घरात एकटा असता तेव्हा बरकत येतो का मध्ये मध्ये करायला? नाही ग, त्यांचा काहीच त्रास नाहीये. अंजू, मला माहितीये शेतात राहणं तुला लई अवघड जात असणार बघ. तुम्ही का जात नाहीये वाड्यावर राहायला? तू राणादाला खडसाव की एकदा नीट. थोरली सून म्हणून तुझा अधिकार आहे त्या घरावर. अगं अधिकाराचा काहीच प्रश्न नाही. जोवर मला राणाजी स्वतःहून म्हणत नाहीत की आपण वाड्यावर जाऊ, तोवर मी स्वतःहून त्यांना काही विचारणार नाही. आणि तुला खरं सांगू का, मला शेतावर राहायला खूप आवडतं. जरा वेगळं आहे, पण खूप गोड आणि मजेशीर संसार आहे आमचा. चांगलाय. आता काय झालं थांबायला? हो, वहिनी चालल्यात नव रानाकडे. सोडेलच नाही? सोडायचं काय? हा, नाही म्हणजे मी काय एकदा सोडून 10दा सोडीन. पण आबांनी सांगितलं राणादा आणि वहिनी संगत बोलायचं नाही का ओळख दाखवायची नाही. आबांना नाही पटणार हे. तुम्हाला तर पटते काय? हा, अहो साहेबांनी आपण किती न सांगता काय काय कामं केली. आता एवढं चांगलं काम करत असताना कशाला मागं पुढे बघायचं?
अहो गायकवाड घराण्याची सून आहे, असं चालत जायला बरं नाही दिसत. म्हणजे तुम्ही बघा, इथं जर राणादा असता तर राणादानं वहिनीसने घरला सोडलं असतं. तुम्ही बी तसंच करा. घेऊ मागं गाडी. घे तू. वहिनी भाऊजी तुम्ही कसे आहात? चांगलं आहे की. घरातले सगळे कसे? रानात आणि तुमची वाट बघायला सगळे. आबांची तब्येत कशी आहे आता? चांगली आहे. कवा कवा जरा चिडचिड करतात. तुम्ही चला की, मी सोडतो शेताव. नाही नको, राणाजी येतो म्हटले, उगाच तुम्हाला त्रास कशाला. आता वहिनीच सोडायला कसला आलाय त्रास. चला. नाही खरंच नको, येतीलच राणाजी एवढ्यात. कामाला लागला की त्याला टायमाचं गणित काही कळत नाही बघा. आणि आलाच तर वाटत गाठ पडेल की, तिथनं जाऊ मग एकत्रच. बरं पण असं एकटं चालत जाऊ नका. चला बघू. बरं चले. रेणू जाऊ? येते मी. हो. अच्छा जी की. राणादा अरे मी सोडणारच होतो, तेवढ्यात तू आलास बघ. चला अंजली बाई. काय झालं राणादा? काय नाही. अरे मग एवढ्याच्यानं बोलायला हूं बी करणारच की. खरंच काय नाही झालं. चला. राणाजी ते एवढं बोलतात तर दोन शब्द बोला ना. भाऊ आहेत ते तुमचे. नाही, आबांनी फरमान काढलंय की घरातले कुणी बी आपल्या संकट बोलायचं नाही म्हणून. तुम्ही चला. अरे आबांचं एवढं काय म्हणावं घ्यायलायस? हा, रागाच्या भरात बोलला असतील. आपण ऐकायचं आणि सोडून द्यायचं. नाही, आबा म्हणले तसंच करा. तुम्हाला बी आणि आबांना बी ताप नग. चला. राणादा राणादा अरे तुझ्या इना वाडा एकदम भक्कास वाटायला लागलाय बघ. सगळ्यांची तोंड पडायलात. चल की घरी. तुझ्याशिवाय मला बी करमत नाही तिथं. वय राणादा, अहो सारखा तुमचाच विषय असतो त्यांच्या तोंडात. अरे चल की. हे बघ, तुला जेव्हा बी बोलावं असं वाटेल तू शेतावर येत जा. पण हा, यातलं काय बी आबांना कळतं कामा नाही. त्यांना बी वाटू दे की समजा त्यांच्या मनासारखं होतं. जा आता. जा. वहिनी येतो. चल रे. आबांचा राग काय केला कमी होईना. ऐकलत ना बा आबा काय म्हणलेत ते. एवढंच नाही, साहेबरावला बी सोडणं झालेत वाड्यातून. आता पर फेकून दिल्यासारखं वागेल. नाही हो,
उलट तुम्ही त्यांच्या जवळ यावं म्हणून असं करतायत ते. हा राग नाही, त्यांचं प्रेम आहे. नसलं तुम्ही नाही का त्यांच्या प्रेमापोटी त्यांच्यापासून दूर झाला? तसंच आहे हे. आत्ता आबांच्या मनात हलकासा राग आहे, पण घरातल्या इतरांचा तर नाहीये ना. पण आबांच्या रागाचं काय करायचं? त्यांचा राग आपण प्रेमाने घालवूया, जाईल तो. हे बघा, मी तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध काही करायला लावणार नाही. आणि आबांचाही राग लवकरात लवकर घालवेल, मग तर झालं. हा, हे चांगलंय बघा. तुम्हाला झोप नसेल आली तर थोडा वेळ बाहेर बोलूया का? चालेल. असं मोकळ्या हवेत किती छान वाटतंय ना. काय झालं? काय नाही. आल्यापासून बघतेय मी, जेवताना सुद्धा तुमचं लक्ष नव्हतं. असे गप्प गप्प का? काय झालंय? ते आबांचं वागणं काय समजणच झालंय बघ. मला माहित आहे मी त्यांच्या मनासारखं काय बी करत नाही, म्हणून काय असं करत असते वय. तसं केल्यावर तुम्ही घरी परत याल अशी आशा वाटते त्यांना. घरच्या माणसांपासून तुम्ही फार काळ लांब नाही राहू शकत हे माहितीये त्यांना. माणसांचं तर आहेच, पण आता साहेबरावला बी सोडणं झालंय. साहेबराव शिवाय मला एक घास उतरत नाही हे समजा माहिती आहे आवाजनी. आणि साहेबराव बी काय खात नाही. अहो माग 2-4 दिवस मी मामाकडे गेलतो. साहेबरावनं समजांना हैराण करून सोडलं होतं. अहो मी आलो तेव्हा कुठे पेंडीला तोंड लावलं त्याने. मी बोलू का आबांशी? साहेबरावाला सोडा असं सांगू का? नाही नका. अहो तुम्हाला बी हेच सांगणार. बरकत, हे बरकत. काय रे राणा? तू वाड्यावर जा आणि साहेबरावला घेऊन ये. अरे 2 डाव जाऊन आलो, पर साहेब नाहीच म्हणतात. तुलाच यायला सांगितलंय. ते मला काय माहित नाही. तू आता चत्ता वाड्यावर जा आणि काय बी करून साहेबरावला घेऊन ये. तू चल मेरे साथ. साहेब मला वरडतात. मी नाही, जा तू. बरकतजी, तुम्हीच आबांना विनंती कराल का? कदाचित राणाजींची अवस्था सांगितल्यावर तरी ते सोडतील. बर, पर फक्त आता एकदाच जाणार. पर आता जात नाही, उद्या जातो सकाळ सकाळी.